बंटीभाऊ मोरे यांचं आगमन होते, त्यांचं स्वागत। तर रामदास सहजराव यांच्या प्रत्येक षटकाराला निलेश राठोड यांच्याकडून 500 रुपये, विशाल शहासर यांच्या प्रत्येक षटकाराला किरण बिडलान यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि विशाल शहासर यांच्या अर्धशतकासाठी बंटी रहाणे यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक आहे। तर आघाडीची जोडी आली आहे, एका बाजूला रामदास सहजराव, दुसऱ्या बाजूला संघाचे संघमालक स्वतः ओनर आहेत विशाल शहासर। तर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक अनिरुद्ध, पहिलाच बॉल ऑन साइडला आक्रमण केलंय आणि बॉल थेट जातोय सीमारेषा पार, चौकार। नाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे चांगली फिल्डिंग झाली। चला नवीन फलंदाज थोडंसं लवकर या। सिक्सर, चौकार। सलमान पटेल आणि रामदास सहजराव हे दोन फलंदाज ज्यांनी आज दिवसभरामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे। मुंबई लायन्स त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं, त्यांच्या विपक्षामध्ये गोल्डी बॉयज। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, याही वेळेस संपर्क नाही। दोन चेंडू लागोपाठचे निर्धाव, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 1 ओव्हर नंतर 1 बाद 14।
ठिकाणी होते अखिलेश प्रसाद. गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्रायकर एंडकडे सलमान पटेल, ज्यांनी आज खूप चांगली बॅटिंग खूप चांगली गोलंदाजी देखील केली आहे. एक अष्टपैलू खेळाडू, एक बाद 14. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेत. गॅप मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. एक बाद 18. गोलंदाज अखिलेश, स्ट्रायकर एंडकडे सलमान. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल, चेंजेस तुम्हाला इथे पाहायला मिळतात. पुढे सरसावलेत. यावेळेचा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय, तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत मिळतात धावा 2. रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळते. 2च्या साह्याने धावसंख्या 20 या आकड्यावर. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण सलमान पटेल या खेळाडू बाबतीत चर्चा केली. एक मोठ्या आजारातून बाहेर आलेला खेळाडू आज मैदानावरती आपली एक वेगळी छाप सोडतोय. बॉल तयार. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉल चाललाय. ऑन साइडला हा फटका, एकच धाव मिळते. परंतु थोडंसं फंबल होताना दिसतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, त्यामध्ये यश देखील मिळते. दुसरी धाव पूर्ण होईल. 2 धावा आल्यात. धावसंख्या 2 पुढे. धावफलकावर 22. बॅटिंग टीम मुंबई लायन्स आज दिवसभरामध्ये या संघाने प्रभावित केलंय. 2 सामने जिंकलेत. तिसरा सामना ते खेळतात. सिडको प्रीमियर लीग. चांगला ड्राईव्ह. यावेळेस कव्हरला बॉलला अडवलंय, तिथे मिळते एकच धाव. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप नव्हता, त्यामुळे क्षेत्ररक्षक स्वतःला सावरत बॉल त्यांनी हातात ठेवला. एकच धाव मिळाली. धावसंख्या 23. एक फलंदाज बाद. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी आपण जर पाहिलं तर 51,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आणि अनेकांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. फुलर लेंथ, बॉल हवेत, फटका फसलाय आणि मिळते मोठी विकेट. फलंदाज रामदास सहजराव बाद. फलंदाज दत्ता यांना आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचं सातत्यानं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी राहिलं. यावेळेस अपील तर जोरदार झाली आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून स्पष्ट नकार. 2 ओव्हर संपलेले आहेत. धावसंख्या 23. या स्पर्धेसाठी हरदेव स्पोर्ट्सचे सन्माननीय नितीनजी राजगिरे, प्रवीणजी राजगिरे यांचं योगदान. चव्हाण कन्स्ट्रक्शनचे संतोष भाऊ चव्हाण, त्रिनंदन कन्स्ट्रक्शन अनिकेतजी आव्हाड, स्पेक्ट्रा कार्सचे सन्माननीय रंजन कुमार कोरी, कैलासवासी श्रीकांत सोनवणे फाउंडेशन, गणेश सोनवणे यांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष योगदान. मॅन ऑफ द मॅच साठी मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य. किरण भाऊ राजवाडे आणि अशोक भाऊ बिडलान यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला विशेष योगदान लाभलेलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सिडको सन्माननीय विजयजी पाटील साहेब, सन्माननीय किरणजी चौधरी यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आपल्याला राहिलेलं आहे. या सर्व बक्षीस दात्यांचं देखील आम्ही आयोजक कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतोय.
थोडासा खराब चेंडू, त्यावर आक्रमण केले जाते, खरपूस समाचार घेतला जातोय. चांगला फटका. आज सलमान पटेल थांबायला तयार नाहीयेत. बॉल सीमा पार. चौकार. दुःख डीजे SSK 2 बाद 35. तिसरं षटक सुरू असताना संदीप पाटील याही वेळेस बॉलला हवा दिली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. 1 बाउन्स. चौकार. या स्पर्धेचे आयोजक स्वराज क्रिकेट क्लब, आर्या क्रिकेट क्लब आणि ईगल्स क्रिकेट क्लब. अभिजित सोनवणे, प्रवीणदादा राजगिरे, किरणजी बिडला, निलेशजी राठोड, मनोहरजी माळी, संदीप कांबळे, मनीष शार्दूल, राहुल साळुंके, आशिष मोरे, शुभम देवांग, अखिलेश प्रसाद, दीपक बोरसे, राहुल सुराणा, रोशन माहले, धीरज माहले, रोहित जगताप, राकेश आहिरे, भूषण पाटील, गौरव भांबरे, मयूर गवळी, शुभम पटारे, किरण बाबर आणि सर्व छत्रपती राजे संभाजी स्टेडियमचे खेळाडू यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं केलेलं एक सुंदर आयोजन आपल्याला इथे बघायला मिळतं. सिडको आणि या परिसरातील खेळाडूंसाठी एक चांगला व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उभं राहिलं आणि त्या खेळाडूंचा खेळ आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने खरं तर पाहायला मिळतोय. एकूण 5 दिवस आपण या क्रीडा स्पर्धेला पाहणार आहोत. आज तिसरा दिवस. 2 बाद 39. 3 ओव्हर झाल्यात. गोलंदाजीसाठी संतोष आव्हाड. समोर जर पाहिलं तर दत्ता. यावेळेचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव अतिरिक्त. धावसंख्या 40.
गोल्डी बॉयज फिल्डिंग करतोय संघ. चांगला फटका ऑन साइडला, मनगडाचा खूप चांगला वापर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, येईल चौकार. मुंबई लायन्स बिग हिट. अजून एक फटका दमदार आहे, बॉल सीमा पार. यावेळेस मिळतोय षटकार. मिड विकेटला फटका मिळतो, एकच धाव. धावसंख्या 51 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. एक चौकार, एक षटकार दत्तांच्या बॅट मधून देखील त्यांना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 सुरू असताना बॉलर तयार. या वेळेला बिग हिट केला जातोय. हा चेंडू सीमा रेषेच्या पार जाईल आणि धावा फलकावर. 12 चेंडू 37 धावेंवर नाबाद सलमान फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. 63 धावा फलकावर. ओव्हर नंबर 4. परत एकदा विकेट तर केलाय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार. चार ओव्हर नंतर 67 धावा. अखिलेश तयार होत आहेत. बिग हिट. बॉलला हवाई सफर. बॉल सीमा पर षटकार.
सलमान पटेल यांच्या अर्धशतकासाठी टीम ओनर विशाल शाह सर यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। 41 धाव्यांवर सलमान नाबाद फलंदाजी करतायत। 3-73। गोलंदाज अखिलेश, बॉल हवेत तर खेळलाय, उंची जास्त आणि लांबी नाहीये, झेल झालाय विकेटचं बतड। नवीन फलंदाज शुभम आलेत। पहिलाच बॉल चांगला फटका आणि मिळतील 4 धावा। चौकार येतोय, हॅट्रिक बॉलवर चौकार आलाय। यावेळेला आक्रमण तर केलंय, बॉल हवेत आहे, जाईल लॉंग ऑन, सीमारेषा पार, षटकार। अखिलेश प्रसाद यांच्या या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा आल्यात, परंतु 2 विकेट देखील येत आहेत। धावसंख्या 83। परत एकदा विकेट केला जाईल, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल खेळला, यावेळेस क्षेत्ररक्षकाला शोधलंय, क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीत, त्यानं पकडला झेल, मिळते विकेट। फलंदाज शुभम बाद। पाटील जे सलामीला मागच्या मॅच मध्ये आले होते, या मॅच मध्ये थोडेसे उशिरा फलंदाजी करण्यासाठी 13 बॉल 41 पर नाबाद। सलमान पटेल त्यांच्या अर्धशतकासाठी विशाल शाह सर यांच्या वतीने 1100 रुपयांचं प्राइज। बॉल हवेत, फटका इथे फसलाय, झेल घेण्याची संधी आणि तिथे झालाय झेल। फलंदाज सलमान बाद, परंतु बॅटिंग सुंदर केली आहे, कौतुक करावं लागेल सलमान पटेल यांचं। राज नवीन फलंदाज, खराब फिल्डिंग यावेळेस, बॉल सीमारेषा पार जाईल, भाग्यशाली बाईचा।
चौकार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. बॉल थांबणार नाही, जाईल सीमा पार. अजूनही चौकार. धावसंख्या 91. 91. शेवटचं षटक सुरू असताना राज यांच्या बॅटमधून एक चौकार. यावेळेस देखील फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. खरा फिल्डिंग इथे पाहायला मिळते. बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाणार, 3 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 94. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या 107. 94 धावा आतापर्यंत बनवल्यात. 6वं षटक सुरू आहे. 107 धावा पहिल्या दिवशी झाल्या. या स्पर्धेमध्ये पहिला दिवस एक मोठी धावसंख्या होताना पाहायला मिळाली होती. अनेक फलंदाजांनी अर्धशतक झळकावली. स्वप्नील गामणे असतील, शुभम देवांग असतील, असतील यांनी पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला. यावेळेस देखील आपण पाहू शकता 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 96 धावा. शेवटचा बॉल. अनिरुद्ध राजपूत गोलंदाजी करण्यासाठी. ओहो, आक्रमण केले जात आहे. बॉल सीमारेषा पलीकडे आणि इथे संघाचं धावेचं शतक. 102 धावा पूर्ण झाल्या. जिंकण्यासाठी 103 चा आव्हान.
आव्हान आहे आणि 103 धावा बनवण्यासाठी गोल्डी बॉईज या संघाकडून अखिलेश प्रसाद आणि श्रीकांत सगर हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी करण्यासाठी सलमान पटेल यांनी 41 धावांची एक बहारदार खेळी पहिल्या इनिंगमध्ये केली आहे. तर आता गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिडको प्रीमियर लीगच्या निमित्ताने या सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक शानदार आयोजन, एक दमदार असं नियोजन आपण या क्रीडा स्पर्धेचं पाहू शकता. आज तिसरा दिवस आणि अंतिमची लढत, अंतिमचा डाव, दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठं लक्ष 103चं लक्ष आहे आणि या धावेंचा पाठलाग पूर्ण होईल की रोखला जाईल ते आपल्या सर्वांना पाहायचंय. गोलंदाजीसाठी सलमान पटेल. सुपर 8 मध्ये आज दोन संघ आपल्याला मिळतील. पहिला बॉल, पहिला चेंडू, बॅटची बाहेरची कडा, विशाल शाह सर तिथे आहेत, बॉलला अडवतात, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना सलमान पटेल आज फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी त्यानं केली आहे. व्हेरिएशन आहे, गतीमध्ये नियंत्रण आहे. व्हेरिएशन हे फार गरजेचं असतं आणि ते त्याच्याकडे आहे. दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पुढचा बॉल, यावेळेस सुंदर फटका, बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 6 षटकार. या अगोदर लॉंग ऑफला आणि यानंतर लॉंग ऑनला दुसरा षटकार. मैदानावर आले आणि चांगली सुरुवात इथे करताना पाहायला मिळत आहेत. श्रीकांत सगर यांनी 2 लागोपाठचे षटकार खेळलेत, धावसंख्या 12. यावेळेस तिसरा चेंडू सीमारेषा पार, 3 षटकार. धावसंख्या 18. यावेळेला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि लागोपाठचा चौथा षटकार. तर 30 धावा, 5 षटकार आले. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. समोर जर पाहिलं तर अखिलेश प्रसाद, देवा गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल आणि अखिलेश हे देखील शांत बसणार नाही, सुरुवात करतायत. षटकार अजून एक येतोय.
पहिल्याच बॉलवर अखिलेश प्रसाद यांनी षटकार खेळलाय. परत एकदा पुढे सरसावत लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 103 चा पाठलाग आणि त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. टीट फॉर टॅट चौकार. चाळीस झाले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस संपर्क नाहीये. बॉल डॉट. धावसंख्या स्थिर 40. 27 बॉल मध्ये 63 ची गरज. मिड ऑफ ला क्लिअर केले. बॉल पाठवला लॉंग ऑफ मध्ये. 4 रन चौकार. परत एकदा विकेट. यावेळेस मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. फटका फसलाय आणि मिळाली आहे पहिली विकेट. धावेंना रोखण्याचा प्रयत्न. एक स्पीड ब्रेकर. पहिली विकेट आली. फलंदाज अखिलेश प्रसाद. बॅक टू द पॅव्हिलियन. घेतला की डोकं कसं तड 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 तड. दोन ओव्हर संपल्यानंतर 44 धावा. शॉर्ट बॉलचा वापर. कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक झेल निसटलाय. श्रीकांत सगर या फलंदाजाला इथे जीवदान मिळालं. या फलंदाजाला तुम्ही जीवदान देऊ शकणार नाहीये. प्रयत्न चांगले होते. एक सिंगल आली. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावफलकावर 45. शेवटचे 22 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 58 धाव्यांची. 22 बॉल 58. तुम्ही पाहताय सिडको प्रीमियर लीग. यावेळेसचा बॉल जर पाहिलं तर बॅटवर प्रॉपर येताना दिसत नाहीये. एकच धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावसंख्या 46. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदललं जाते. आता 21 बॉल शिल्लक राहिलेत. पाहिजेत 57 धावा. श्रीकांत सगर स्ट्रायकर एन कलेज यांनी 8 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्या. चांगला फटका आहे. ताकदीचा वापर इथे करण्यात आलाय.
बॉल थांबणार नाही, जाईल वेगात सुसाट सीमारेषेच्या पलीकडे. अर्धशतक पूर्ण. 50 धावा गोल्डी बॉयज. कडे धावा 4 चौकार. हॅट्रिक पूर्ण केली तर 2001 रुपयांचं पारितोषिक सचिन आवळे यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर एक चौकार. परत एकदा बॉलला हवाई सफर घडवली. बॉल सीमारेषा पार. षटकार. आणि 46 धाव्यांवर श्रीकांत नाबाद फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा संपर्क इथे होताना दिसलेला नाही. हा चेंडू मात्र डॉट येतोय. एक बाद 65. चांगली बॅटिंग करतायत. उत्कृष्ट फलंदाजी. आपण हॅट्रिक साठी रामदास सहजराव यांना 2001 रुपयांचं प्राइस. पंधरा बॉल 38. चांगला फटका यावेळेस. एक धावे ते पूर्ण होताना पाहायला मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल. एकूण धावसंख्या
66 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. 14 बॉल आणि 47 धावांची एक बहारदार खेळी आतापर्यंत नाबाद श्रीकांत सगर या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळ, डीप मध्ये प्रोटेक्शन. सलमान पटेल वाऱ्याच्या वेगामध्ये येतात. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या एकने पुढे अंडरआर्म थ्रो केला. एकच्या मदतीने धावसंख्या 67 आकड्यावर जाताना दिसते. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची उपस्थिती. सर्वांचं स्वागत. सिडको प्रीमियर लीग शानदार आयोजनाची स्पर्धा. बिग हिट, बॉल हवेत, फटका मिस टाइम आणि तिथे झालाय झेल. रामदास सहजराव मिळवत आहेत मोठी विकेट. फलंदाज बाधून परत आहेत श्रीकांत सगर. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज राजा पांडे. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 67. 12 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. फलंदाज श्रीकांत सगर मात्र बाद झालेत. ज्यांनी चेंडूला मारून मारून लाल केलं ते बाद झाले. 47 धावांची खेळी त्यांनी केली आहे. यावेळी चांगला फटका, तितकी चांगली फिल्डिंग. कव्हरच्या दिशेने बॉल जातो. बॉल अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या 69. समीकरण बदललं. 11 बॉल 34 रन अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. 11 बॉल मध्ये 34 धावांची अजूनही आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कोल्डी बॉयज तिरुपती ताटेस यांची टीम पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क नाही. प्लेड अँड मिस. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन लपलाय. डॉट बॉलची नोंद. शेवटचा चेंडू 10. पाहिजे धावा 34 या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजांचं कौतुक असेल. सुरुवातीला जरी धावा आल्या असल्या परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. वा, जबरदस्त. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. खूप चांगला स्टॉप तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल शाह स्वतः टीम ओनर. बॉल थोडासा दूर होता पाहिला आणि पाय टाकला मध्ये. बॉलला अडवलं. हे एक वेगळं तंत्र आहे बॉलला अडवण्याचं. 2 बाद 70. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिळते एक सिंगल. धावसंख्या एकने पुढे जाईल धावा 71. मॅचचं समीकरण. शेवटचा चेंडू 8. पाहिजे धावा 32. हे 2 चेंडू निर्णायक. या मॅच मध्ये 2 बॉलला बरंचसं महत्व. त्यासाठी या 2 चेंडूंना अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला धीरज मराठे. चांगला बॉल निघून जाईल यष्टिरक्षकाच्या दिशेने. इथे डॉट बॉलची नोंद. प्रत्येक षटकार धीरज मराठे यांच्या 500 रुपयांचं प्राइज. तिरुपती ताटे अर्थात संघाचे टीम ओनर गोल्डी बॉयज त्यांच्या वतीने बक्षीस. मागच्या ओव्हरमध्ये 5 षटकार आले होते सलमान पटेल यांच्या विरुद्ध परंतु या ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 4 धावा दिल्या. चांगलं कमबॅक. यावेळेस देखील ओहो इथे मिळते विकेट. धीरज मराठे यांना माघारी जावं लागतंय. सॉफ्ट डिसमिसल. 3रा धक्का.
समोर टू व्हीलरची लाईट चालू आहे का? मला वाटतं R15 व्हाईट लाईट. यस, थँक्यू. बर्गमॅन. सहा बॉल 32. गोलंदाजीसाठी मनीष पाटील ॲडव्होकेट. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर. एकच धाव मिळणार नाही, तीही मिळणार नाही. राजा पांडे यांनी स्पष्ट नकार दिला. 5 बॉल 32. अनिरुद्ध राजपूत आणि राजा पांडे हे दोन फलंदाज. 5 बॉल 32. चांगला बॉल यावेळेस. प्रयत्न तर चांगला केला होता परंतु संपर्क नाही. असे फटके खेळण्यासाठी सराव फार महत्वाचा ठरतो आणि त्यासाठी तुमची शरीरयष्टी देखील बरीचशी महत्वपूर्ण ठरते. 3 बाद 71. चांगला बॉल. इथे देखील चेंडू निर्धाव येतो. ॲडव्होकेट मनीष पाटील यांचा निर्धाव चेंडू येताना दिसतोय. महेश पंडित. ओके. महेश पंडित गोलंदाज आहेत. लागोपाठचा चौथा चेंडू निर्धाव येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तिथे एक सिंगल प्राप्त केली जाईल 22च्या मदतीने. यावेळेसचा चेंडू आता इथे मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी महेश पंडित यांची. सुपर 8च्या मॅचेसचा ड्रॉ या बॉल नंतर लगेच टाकला जाणार आहे. सुपर 8च्या मॅचेसचा ड्रॉ आपण टाकतो या बॉल नंतर. उद्याच्या ज्या बाकी आहेत त्यामध्ये पहिली सुपर 8ला जाणारी टीम, त्या टीमचं नाव आज इथे ड्रॉ मध्ये ए असेल आणि उद्या दुसरी टीम जी सुपर 8ला जाईल त्या टीमचं नाव बी असेल आणि अगोदरच्या 6 टीम म्हणजे आजच्या 2 मागच्या 4 त्या टीमचा ड्रॉ आपण टाकतो. बॉल सीमारेषा पार. येईल षटकार. मॅच संपली.